हाय हॅलो, मी सुरेखा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मी आमचा चाय नाश्ता करून झालेला आहे आणि इकडे बंटूचा नाश्ता झाल्यावर योगा चालू आहे. वा, क्या बात आहे. तर बंटूचे टॉईज बघू शकता, इकडे तिकडे सगळ्या घरामध्ये बंटूच्या टॉईजचा पसारा झालेला असतो आणि माझे आथरूम पण अजून तसेच आहे, उचलायचे आहे. एकट्या हाताने तरी काय काय करणार ना माणूस. तर त्यासाठी म्हटलं चला आधी माझं किचनचं सगळं काम आवरून घेते, मग त्यानंतर बाकीचे कामं करायला फ्री. तर आता मी सगळ्यात पहिले माझं किचन एकदम साफ करून घेते. आणि हे असं नाही की आजच करते, माझं रोजचं काम आहे. मी रोजच माझं किचन एकदम साफ करते. मला साफ झाल्याशिवाय करमत नाही, म्हणून मी माझं एकदम साफसुथरं असतं. तर आता माझं किचन पण साफ करून झालेलं आहे. भांडी होती ती पण घासून झालेली आहे आणि संध्याकाळी काय भाजी बनवायची ते विचार करून ठेवला आहे. मी आधीच चणे भिजत घालते आहे, कारण भाजीचं पण खूप टेन्शन असतं की आता काय बनवू, संध्याकाळी काय बनवू. तुम्हाला पण असंच टेन्शन असतं का गाईज? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी भाजी आणि चपाती बनवली सकाळी, मसूरची आमटी. पण म्हटलं की चला थोडं आता भात पण लावूया. कधी कधी चपाती खायला पण कंटाळा येतो. तर आता इकडे तांदूळ थोडेसे भिजत घालते, म्हणजे 5-10 मिनटं भिजले की नंतर मग एका शिट्टीतच आपला भात रेडी होईल. आणि जोपर्यंत आपला भात रेडी होतोय तोपर्यंत मी घरातली बाकी सगळी कामं करून घेत आहे. झाडू वगैरे, डस्टिंग, थोडं कपडे वगैरे धुवून घेते, आंघोळ करून घेते. बंटूची पण आंघोळ घालायला लागते. मग ही माझी सगळी संपली की मग मी निवांतमध्ये जेवायला घेते. आणि आज तर तुम्हाला माहीतच आहे, मी मसूरची आमटी आणि चपात्या बनवल्या ऑलरेडी. तर चपात्या खायचा कंटाळा आला आहे म्हणून मी भात लावला आहे आणि आता मस्त गरमागरम भात आणि मसूरची आमटी आणि त्याबरोबर काकडी. तर हे मी जेवायला घेते आहे. या फ्रेंड जेवायला. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.